लग्नाची बेडी या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये अन्वी सांगत असते, सिम्मा कसं काय तू शोधणार आहेस बरे पुरावे? सिंधू म्हणते, खरं तर मी बोलले खरे, पण मला माहित नाही पुरावे कसे मिळतील. अन्वी म्हणते, तू एक काम कर ना, तुझे बाबा पण पोलीस होते, पोलीस खात्यामध्ये तुझी ओळख असेल आणि मामामुळे पण तुझी पोलीस खात्यामध्ये बऱ्यापैकी ओळख असेल, तू बघ ना काही जमतंय का. सिंधू म्हणते, हे सगळं कसं शक्य आहे, पण घरातली कोण व्यक्ती हे करू शकते याचा मला अंदाजच येत नाहीये. सिंधू विचार करत असते. त्यावेळेला मधू आता रुक्मिणीकडे येते आणि म्हणते, मामी आपण ना सिंधूला ओळखतो, सिंधू असं काही करू शकत नाही याच्यावरती माझा विश्वास आहे, तुम्ही पण विचार करा ना. आतापर्यंत सिंधू जोपर्यंत आपल्या इथे होती, सिंधूने कधीतरी असा काही प्रकार केलाय का? रुक्मिणी म्हणते, हे बघ तू मला काही सांगू नको, परत ही संधी आहे, या संधीमध्ये तू माझी साथ दे आणि सिंधूला घराबाहेर काढण्यासाठी आपण दोघींनी प्रयत्न करूया. तोपर्यंत इकडे राजश्री रूममध्ये येते. तिला खूप वाईट वाटत असतं. ती सांगत असते, अहो आपल्या सिंधूने माझी शपथ नाही घेतली, म्हणजे सिंधूने वहिनींना अरेस्ट करायला नाही लावलं आहे, सिंधूने त्यांना वाचवून पुन्हा एकदा सगळं सिद्ध केलंय. त्यावरती रत्नाकर म्हणतो, राजश्री मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझ्या डोक्यातून सिंधूबद्दलचा राग काही जातच नाही आहे. राजश्री म्हणते, अहो जे मी ती सोडून गेल्यावर ती राघवला त्याची अवस्था पाहिले ना, त्यामुळे तिच्याबद्दलचा राग माझ्या मनात खूप बसलाय, तो असा उफाळून येतो. रत्नाकर म्हणतो, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आत्ता तुला समजले ना, मग सिंधूविषयीचा गैरसमज मनातून काढून टाक. इकडे रेश्मा विचार करत असते, वा रेश्मा वा, काय खेळी खेळलीस ग, म्हणजे एका दगडात किती पक्षी मारलेस तुझे तुलाच माहित नाहीये. आणि ती आनंदात असताना तिकडे आता ऋषभ येतो आणि म्हणतो, रेश्मा तू इतकी का बरं खुश आहेस? रेश्मा म्हणते, काय झालं, म्हणजे माझी खुशी तुला बघवत नाही का? यावरती आता इकडे ऋषभ म्हणतो, अगं माझे घरचे इतके दुःखी असताना तू कशी काय खुश असू शकतेस? नक्की काय कारण तरी काय रेश्मा? रेश्मा म्हणते, कारण काय असणार, तुला माझी खुशी बघवत नाही इतकंच. ऋषभ म्हणतो, नाही मला खुशी बघवण्याचं नाही, माझे घरचे इतके दुःखी असताना तू आनंदी कशी हे मला विचारायचं आहे. आता ऋषभला रेश्मावरती 100% डाऊट आलेला असतो. रुक्मिणी आता विनायकाच्या समोर उभी असते आणि सांगते, विनायका मला माफ कर, सिंधूने मला अरेस्ट करण्यासाठी कंप्लेंट केलेली नाही आहे हे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी अशी का वागते, तर मला सिंधू या घरात राहिली तर राणी आणि राघव यांचा संसार मोडू द्यायचा नाही, आणि म्हणून हीच संधी साधून मी सिंधूला घराबाहेर काढण्यासाठी हे सगळं करते आहे. विनायका मला माफ कर, मी सिंधूवरती खोटा आरोप करून तिला घराबाहेर काढते आहे, मला माफ कर. आणि रुक्मिणी आता पुन्हा एकदा सोफ्यावरती येऊन बसते. सोफ्यावरती रुक्मिणी जेव्हा येऊन बसते त्यावेळेला ऑलरेडी सगळ्याजणी आलेल्या असतात. रुक्मिणीने सगळ्यांना बोलवलेलं असतं. रुक्मिणीला मधू म्हणते, काय झाले काकू, तुम्ही सगळ्यांना का बरं बोलवलेत? रुक्मिणी म्हणते, एक मिनिट घाबरू नका, मी सांगते सगळ्यांना काय झाले ते. म्हणजे मला तुमच्या सगळ्यांचे आभारच मानायचे आहेत. ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब मला पकडायला आले त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी जी माझी बाजू घेतलीत ना, त्यासाठी तुमचे मला आभार मानायचे आहेत, आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी हे बघा काय आणलंय. असं म्हणत सगळ्यांना साड्या गिफ्ट देत रुक्मिणी आता आभार प्रदर्शन करते, जेणेकरून तिला आता सगळ्यांचे आभार मानता येतील आणि आता सगळ्यांनी तिच्यासाठी जो सपोर्ट केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल. राजश्री म्हणते, कशाला वहिनी? यावरती ऋतुजा म्हणते, वा वहिनी साड्या खूप छान आहेत. सगळ्यांना साड्या देऊन झाल्यावरती सिंधू तिकडून पास होत असते. रुक्मिणी म्हणते, ए मुली इकडे ये, तुला दिलेली वेळ तुझ्या लक्षात आहे ना, काहीच तास उरलेत, त्यामुळे तुला दिलेली वेळ आता संपत आले, लवकरात लवकर इथून बॅग भरून निघायचं. त्यावरती सिंधू म्हणते, बॅग भरून मी निघणार नाही, कारण मला पुरावा सापडलेला आहे. रुक्मिणी म्हणते, पुरावा? कोणता पुरावा? सिंधू सांगते, माझे बाबा एक पोलीस मध्ये होते आणि त्याच वेळेला त्यांच्या ओळखीमुळे मला आता कळलेलं आहे, मला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये मला मदत करण्यासाठी एक आता काम आलेलं आहे, म्हणजे मला मदत करण्यासाठी एका कॉन्स्टेबलनी ते रेकॉर्डिंग सगळं मला पाठवायला आलेले आहेत. ते पेन ड्राईव्ह घेऊन निघालेच असतील. ज्या कुणी कॉल केला होता त्याचं नाव तर नाही समजू शकलं, तरी सुद्धा त्याचं आता रेकॉर्डिंग आपल्याकडे येते. ते रेकॉर्डिंगकडे आल्यावरती कदाचित तुम्ही त्याला ओळखत असाल, मग तुम्हालाच ते मी रेकॉर्डिंग ऐकवते. थोड्याच वेळात कॉन्स्टेबल ते रेकॉर्डिंग घेऊन येत असेल. आता मात्र रेश्मा हादरते. ते रेकॉर्डिंग जर का घरच्यांच्यापर्यंत पोहोचलं तर माझा आवाज नक्कीच ओळखला जाईल आणि खूप मोठी गडबड होईल. म्हणून रेश्मा आता अस्वस्थ असते, काय करावं तिला कळत नसतं. आता जर सगळ्यामध्ये आपण अडकलो गेलो तर काही खरं नाही. मग रेश्मा विचार करते, त्या कॉन्स्टेबलला बाहेरच्या बाहेर गाठून जर का मी ते पेनड्राईव्ह मिळवलं तर, असा विचार करत रेश्मा बाहेर येते. इकडे आता रेश्माचा अस्वस्थपणा सिंधू अचूक टिपते आणि विचार करते, नक्कीच रेश्मा काहीतरी गडबडले, कारण आत्तापर्यंत रेश्मा शांत होती, पण अचानकपणे रेश्माला झालं तरी काय, असा विचार सिंधू करत असते. आणि सिंधू आता रेश्मावरती वॉच ठेवून असते. रेश्मा
रेश्मा बाहेर पडते त्यावेळेला तिला आता राजश्री म्हणते कुठे चाललीस तू रेश्मा. रेश्मा सांगते मला थोडीशी शॉपिंग करायची आहे म्हणून बाहेर चालले आहे. ऋतुजा म्हणते रेश्मा अगं शॉपिंग, आणि आत्ता राजश्री म्हणते अगं घरात काय चाललंय, तुझं काय चाललंय, कसली शॉपिंग, काय करतेस तू. याच्यावरती राजश्री चिडते आणि म्हणते रेश्मा आत्ता कुठे जाऊ नको. रेश्मा म्हणते मला करायची थोडीशी शॉपिंग, मी आलेच ना. रुक्मिणी विचार करते आत्ता सध्या घरातलं वातावरण इतकं विचित्र चाललंय, मी जर रेश्माला अडवलं तर उगाचच तमाशे होतील. मग रुक्मिणी म्हणते ठीक आहे जा आणि थोड्याच वेळात परत ये. असं म्हणत रुक्मिणी रेश्माला परवानगी देते. रेश्मा बाहेर तर येते खरी, मग सिंधू तिचा पाठलाग करते, अन्वीला इशारा करते. अन्वी आणि सिंधूचं भयानक प्लॅनिंग असतं. या सगळ्यामध्ये रेश्मा अचूक अडकलेली असते. रेश्मा बाहेर लॉन मध्ये येऊन उभी राहते आणि आता कॉन्स्टेबलची वाट पाहायला लागते. तेवढ्यात कॉन्स्टेबल येतो. रेश्मा विचार करते काहीही झालं तरी तो पेनड्राईव्ह मला माझ्या ताब्यात घेतला पाहिजे, नाहीतर जर पेनड्राईव्ह काकूंनी ऐकला तर माझा आवाज त्या 100% ओळखणार. देवा प्लीज प्लीज हा पेनड्राईव्ह माझ्या हातातच येऊ दे. असं म्हणत ती कॉन्स्टेबलची वाट पाहत असताना कॉन्स्टेबल येतो. कॉन्स्टेबल आल्यावर ती रेश्मा म्हणते कुठे आहे तो पेनड्राईव्ह, द्या बरं. कॉन्स्टेबल म्हणतो कसला पेनड्राईव्ह, कोणता पेनड्राईव्ह, आणि तुमच्याकडे नाही मी पेनड्राईव्ह देणार, मी तो सिंधू मॅडमच्या ताब्यातच देणार. यावर ती रेश्मा म्हणते असं काय करताय, मी त्यांना देईन ना तो पेनड्राईव्ह. हे सगळं चालू असताना मागे येऊन सिंधू उभी राहते. सिंधू म्हणते रेश्मा अगं काय आहे, तू का इकडे उभी आहेस. रेश्मा म्हणते अगं तू वाट पाहतेस ना या पेनड्राईव्हची. यावरती सिंधू म्हणते पेनड्राईव्हची वाट, मी की तू पेनड्राईव्हची वाट पाहतेस. यावरती आता रेश्मा म्हणते हो पण ते पेनड्राईव्ह आणलाय का त्यांनी, बघ तरी त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे ते, कुठे आहे तो पेनड्राईव्ह. तुला पुरावा हवा होता ना, तू पुराव्यासाठी वाट पाहत होतीस म्हणून म्हटलं तुझ्यापर्यंत पुरावा पोहोचवण्यासाठी मी इथे आले, पण यांनी तो पेनड्राईव्ह आणलेलाच दिसत नाहीये. कुठे आहे, म्हणजे मला तर दिसत नाहीये की पेनड्राईव्ह यांच्या हातात आहे. त्यावरती सिंधू म्हणते कुठला पेनड्राईव्ह वगैरे काहीच नाहीये, म्हणजे तुला माहित नसेल पण आमच्याकडे असा कोणता पुरावाच नाहीये. आणि रेश्मा जाळ्यात अडकलेली असते. सिंधू सांगते हे सगळं ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी केलंय, खरा गुन्हेगार कोण आहे हे मला कळालेलं आहे. आणि ती कॉन्स्टेबलला जायला सांगते. सिंधूला आता काही क्षणापूर्वी आठवलेली घटना फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि सिंधू विचार करते अन्वी आणि तिची घटना, अन्वी आणि सिंधूने केलेलं प्लॅनिंग. अन्वीने सांगितलेलं असतं मग तुला कसं काय सत्य समजेल. त्यावेळेला सिंधू म्हणते तुला राधाबाईची गोष्ट माहितीये का, राधाबाईंना 4 सुना असतात. त्या 4 सुनांपैकी कुणीतरी राधाबाईंचा फेवरेट नेकलेस चोरलेला असतो. आणि त्यावेळेला राधाबाईंनी काय केलेलं असतं. त्यावेळेला अन्वी म्हणते आठवली, मला पण ही गोष्ट आठवली. राधाबाईंनी 4 सुनांना एक काठी दिलेली असते आणि राधाबाईंनी सांगितलेलं असतं की ज्या कुणाची काठी 4 इंच वाढेल ना, तीच रात्रीमध्ये 4 इंच वाढलेल्या काठीचीच हकदार जी असेल सून, तिनेच हार चोरला, कारण ह्या जादूच्या काठ्या आहेत. आणि 4 काठ्या 4 सुनांना दिल्या. ज्या सुनेने हार चोरला होता तिला वाटलं की अरे देवा मी तर हार चोरलाय, म्हणजे माझी काठी 4 इंच वाढणार. मग त्या सुनेने आपली काठी 4 इंच कापलेली असते. दुसऱ्या दिवशी राधाबाईंच्या ताब्यात सगळ्या काठ्या आल्यावरती राधाबाईंनी काठ्या बघितल्यावरती अचूक ओळखलेलं असतं की ज्या सुनेने 4 इंच काठी कापले तीच खरी चोर. आणि ह्याच गोष्टीप्रमाणे युक्ती करत आता सिंधूने बरोबर रेश्माला पकडलेलं असतं. रेश्माचा खेळ संपलेला असतो. रेश्मा आता सगळ्यांच्या समोर आपला गुन्हा कबूल करायला घाबरत असते, कारण जर गुन्हा कबूल केला तर पुन्हा रेश्माचीच हक्कलपट्टी होणार असते. मग आता रेश्माचं सत्य समोर आल्यावरती सुद्धा सिंधू रेश्माला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी तयार नसते. आणि याच गोष्टीचा फायदा रेश्मा घेते आणि सिंधूला रिक्वेस्ट करते की प्लीज माझं नाव कुणासमोर येऊ देऊ नको. सिंधू रेश्माची ही रिक्वेस्ट एक्सेप्ट करते. रूममध्ये येते. घरी आल्यावरती रुक्मिणी म्हणते काय डॉक्टर सिंधू मिळाला का तुम्हाला पुरावा. सिंधू म्हणते सॉरी, म्हणजे माझ्याकडे तसा कोणता पुरावा नाहीये किंवा मला कुणी हे चोरलं हे सुद्धा माहित नाहीये, कुणी तक्रार केली ही सुद्धा माहित नाहीये. त्यावरती रुक्मिणी म्हणते मग झालं तर चला हिची बॅग आणा, हिच्या मुलीला आणि हिला घराबाहेर काढा. त्यावरती ऋतुजा म्हणते चल तुझ्या पोरीला घेऊन निघ इथून आत्ताच्या आत्ता. असं म्हटल्यावरती सावी आणि विनू येतात. सिंधू म्हणते सावी चल आपल्याला इकडून जायचं आहे. त्यावेळेला सावी म्हणते आई कुठे. त्यावेळेला सिंधू सांगते आपण कायमचं दहीगावला निघतोय. विनू म्हणतो डॉक्टर काकू तुम्ही असं अचानक का चाललात. सिंधू म्हणते बाळा आता मी इथे नाही थांबू शकत, आम्हाला दोघांना दहीगावला जायला पाहिजे. आणि सिंधू आपल्या मुलीला घेऊन बॅग घेऊन दहीगावला जायला निघते. पण नियतीला हे मान्य नसतं. नियतीने सिंधूच्या बाबतीत एक वेगळंच नियोजन केलेलं असतं. ज्या वेळेला सिंधू सावीला घेऊन निघणार तेवढ्यात एक आवाज येतो थांब सिंधू थांब.
आणि आता तिथे राघव उभा असतो. राघव म्हणतो, डॉक्टर सिंधू इथून कुठेही जाणार नाहीत. आता हे ऐकल्यावर ते सगळ्यांना धडकीच भरते. राघवच्या हातामध्ये नक्कीच पुरावा असतो की हे सगळं रेश्माने केलंय, सिंधूने तक्रार केली नाही. कारण राघव हा स्वतः इन्स्पेक्टर असल्यामुळे फोन कुणी केला, काय केला हे राघवला कळालेलं असतं. आणि राघव सिंधूच्या बाजूने ठाम उभा राहत रुक्मिणीच्या नाकावर टेचून सिंधूला याच घरात ठेवण्यासाठी आता ऐन वेळेला आलेला असतो.